नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरतीसाठी काही संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जननी सुरक्षा योजना ही केव्हापासून अंमलात आणली जात आहे? महिला भगिनींनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 2005। तर 2005 या वर्षी जननी सुरक्षा योजना ही अंमलात आणली जात आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, 1 ते 10 वर्ष वयोगटातील बालकांना किती कॅलरीज आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 1000 ते 2000। तर 1 वर्ष ते 10 वर्ष वयोगटातील बालकांना पहा 1000 ते 2000 इतकी कॅलरी आवश्यकता असते। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबवली जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली। तर दिल्ली या राज्यामध्ये महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही राबवलेली जात आहे। प्रश्न क्रमांक 4, सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे वय किती असावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 18 वर्ष। तर सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे वय हे पहा 18 वर्ष इतके असावे लागते। प्रश्न क्रमांक 5, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 2013। तर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम हा 2013 या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, लहान मुलांचे तोंड माकडासारखे दिसणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सुकटी। तर लहान मुलाचे तोंड माकडासारखे दिसणे हे पहा सुकटी या रोगाचे लक्षण आहे। प्रश्न क्रमांक 7, प्रसूतीविषयक लाभ अधिनियमानुसार 3 महिन्याच्या कमी वयाच्या मुलाचा दत्तक घेणाऱ्या महिलेला आठवडे प्रसूती रजा मिळते। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 12। तर पहा, महिलेला एकूण 12 आठवडे प्रसूती रजा मिळते। प्रश्न क्रमांक 8, सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये पात्रतेचे निकष कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये पात्रतेचे निकष हे पहा ऑप्शन क्रमांक 2 ऑगस्ट 2017 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली हे त्यांचा निकष आहे। प्रश्न क्रमांक 9, मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 मनोज श्रीवास्तव। तर मनोज श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेश सरकारने पहा परिसीमन आयोगाची स्थापना केलेली आहे। पुढील प्रश्न आहे, मुलींचा शिक्षणाचा खर्च व लग्नाचा खर्च लक्षात घेऊन 22 जानेवारी 2015 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सुकन्या समृद्धी योजना। तर पहा, मुलींच्या शिक्षणाचा खर्च व लग्नाचा खर्च लक्षात घेऊन 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जून 2011 या दिवशी पहा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 12,
महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 सोनार. तर सोनार या समाजासाठी महाराष्ट्र सरकारने संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 मानवी शरीरात कार्बनचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 3 18.5. तर मानवी शरीरात कार्बनचे प्रमाण हे 18.5% इतके असते. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 2005. तर महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम हा 2005 या वर्षी मंजूर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 15 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या आधारावर लसीकरण केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा घटसर्प, धनुर्वात आणि गोवर या आधारावर लसीकरण केले जाते. प्रश्न क्रमांक 16 नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मातृत्व अनुदान हे पहा 400 रुपये रोख अधिक 400 रुपये औषध स्वरूपामध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत हे आदिवासी क्षेत्रातील महिलांना दिले जाते. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने वसंत नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 गोर बंजारा. तर गोर बंजारा या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील प्रश्न आहे अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कधी अस्तित्वात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1954 या वर्षी अन्न भेसळ प्रतिबंध कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 स्निग्ध पदार्थाची दैनंदिन गरज मानवी शरीराला किती ग्रॅम असते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 मानवी शरीराला पहा 0.5 ते 1 ग्रॅम ही स्निग्ध पदार्थाची गरज असते. प्रश्न क्रमांक 20 प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 नुसार स्त्रियांना प्रसूतीसाठी लाभ देण्याचा अधिकार किती आठवडे असतो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 26 आठवडे. तर स्त्रियांना प्रसूतीसाठी लाभ देण्याचा अधिकार हा 26 आठवडे इतका असतो. पुढचा प्रश्न आहे कार्बोदकाचा वनस्पती स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा त्यामध्ये तांदूळ, गहू आणि मका व बाजरी हे पहा कार्बोदकाचा वनस्पती स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 22 शरीराला ऊर्जा देणारी खालीलपैकी कोणती पोषण द्रव्ये आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 शरीराला ऊर्जा देणारी कार्बोदके आणि स्निग्ध हे पदार्थ पोषण द्रव्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23 1 ग्रॅम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 4 किलो कॅलरी. तर 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा इतकी मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे देशभरात लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1992 या वर्षी देशभरामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 25 असा आहे प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 नुसार प्रसूती लाभ मिळवण्यासाठी हक्कदार असलेल्या महिलांना 2 किंवा अधिक बालके असतील
तर प्रसूती लाभ आठवड्यात मिळतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 12 आठवडे. किती? 12 आठवडे प्रसूती लाभ महिलांना मिळतो. प्रश्न क्रमांक 26 सध्या सार्वत्रिक लसीकरण हे खालीलपैकी कोणत्या अभियानाचा घटक आहेत? तर कोणत्या अभियानाचा घटक आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 27 DPT बूस्टर लसीकरण हे कोणत्या वयाच्या बालकांसाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 16 ते 24 महिने या वयाच्या बालकांसाठी पहा DPT बूस्टर लसीकरण दिले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्निग्ध पदार्थाचे वनस्पतीजन्य स्रोत खालीलपैकी कोणतं योग्य आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. त्यामध्ये पहा सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल आणि शेंगदाणे हे स्निग्ध पदार्थाचे वनस्पतीजन्य स्रोत आहेत. प्रश्न क्रमांक 29 मिशन इंद्रधनुष्यमध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 7. तर मिशन इंद्रधनुष्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 30 गर्भवती व स्तनदा मातांसाठी कोणती सेवा उपलब्ध नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अनौपचारिक शिक्षण हे गर्भवती व स्तनदा मातांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही किंवा सेवा उपलब्ध नाही. पुढचा प्रश्न आहे कर्बोदकाचे एकूण किती प्रकार पडतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्बोदकाचे 2 प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 32 पेंटाव्हॅलंट लसीकरण हे खालीलपैकी कोणत्या आजारासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पेंटाव्हॅलंट लसीकरण हे घटसर्प व हेपिटायटिस बी, दुसरं आहे डांग्या खोकला व हिब आणि तिसरं आहे धनुर्वात या तिन्ही आजारासाठी पेंटाव्हॅलंट लसीकरण दिले जाते. प्रश्न क्रमांक 33 सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 40%. तर सोयाबीनमध्ये 40% प्रथिने असतात. प्रश्न क्रमांक 34 मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी ही खालीलपैकी कोणत्या घटकावर असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा ANM, दुसरं आहे आशा सेविका आणि तिसरं आहे अंगणवाडी सेविका या तिन्ही घटकावर मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी असते. प्रश्न क्रमांक 35 प्रथिने प्रकारच्या अमिनो अम्लापासून तयार झालेली असतात. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्रथिने हे पहा 20 प्रकारच्या अमिनो अम्लापासून तयार झालेली असतात. प्रश्न क्रमांक 36 सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रथिने. तर सुजवटी हा जो कुपोषणाचा आजार आहे तर तो प्रथिनाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 37 BMIचा पूर्ण अर्थ खालीलपैकी काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 बॉडी मास इंडेक्स हे BMIचा पूर्ण अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 38 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कोणता उद्देश नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मुलांच्या विवाहास प्रोत्साहन देणे हे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नाही. प्रश्न क्रमांक 39 देशात प्रथम लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1978 देशामध्ये सर्वात प्रथम लसीकरण कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 40 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून पहा 9 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 41 निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग खालीलपैकी कोणते आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कार्बोदके. तर निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग हे कार्बोदके आहेत. प्रश्न क्रमांक 42 नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नारी शक्ती पुरस्कार हा 8 मार्च या दिवशी दिला जातो. प्रश्न क्रमांक 43 मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 25 डिसेंबर 2014 या दिवशी मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 44 डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ते 25% हे पहा डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1999 ते 2000 या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 46 व्यक्ती प्रत्यक्षात दररोज सरासरी किती ग्रॅम प्रथिनाचे सेवन करत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पहा व्यक्ती ही प्रत्यक्षात दररोज सरासरी 70 ग्रॅम इतके प्रथिनाचे सेवन करत असतो. प्रश्न क्रमांक 47 भारत देश पोलिओमुक्त कधी घोषित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 27 मार्च 2014 या दिवशी भारत हा देश पहा पोलिओ मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 48 सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत डॅश मातेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक वेळ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 वर्ष. तर मातेला 2 वर्ष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक वेळ आहे. प्रश्न क्रमांक 49 अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाचा कालावधी साधारणपणे किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा साधारण 3 महिने इतका असतो. प्रश्न क्रमांक 50 मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1959 मध्ये मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम अस्तित्वात आला आहे. प्रश्न क्रमांक 51 चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 कोणास देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मिथुन चक्रवर्ती यांना पहा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती उच्चस्तरीय भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मशीन लँग्वेज ही पहा उच्चस्तरीय भाषा नाही. प्रश्न क्रमांक 53 तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या तेलंगणा दर्शनी कार्यक्रम कशासंबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासंबंधी आहे. प्रश्न क्रमांक 54 संदेश वाहनाचा मार्ग 2 संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो तर त्याला काय म्हणतात? तर त्याला पहा ऑप्शन क्रमांक 1 पॉईंट टू पॉईंट नेटवर्क असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 55 DNS ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 डोमेन नेम सिस्टीम यासाठी DNS ही संज्ञा वापरली जाते. प्रश्न क्रमांक 56 वेब पेज ही कोणत्या भाषेमध्ये लिहिली जाऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वेब पेज हे HTML या भाषेमध्ये लिहिली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 57 हा वापरकर्ता म्हणजेच यूजर आणि हार्डवेअर म्हणजेच इंटरफेस यातील दुवा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीम ही पहा वापरकर्ता आणि हार्डवेअर यातील दुवा आहे.
प्रश्न क्रमांक 58. इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे होय. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 2. उपयुक्त असलेले ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे ते कोणतं आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 ब्राउझर्स हे आहे. प्रश्न क्रमांक 59. असे जाळे ज्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि रेडिओ वेव्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वापरले जातात तर त्याला काय म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 2 तर त्याला RF ट्रान्समिशन असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 मलेरिया. तर मलेरिया या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो. पुढचा प्रश्न आहे, केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांची नावे असलेला संच खालीलपैकी कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 4 गोवर, देवी, गलगंड आणि रेबीज हे पहा केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांची नावे आहेत. प्रश्न क्रमांक 63 खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावी होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 मुळदूस हा जो रोग आहे तर हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 64 खालीलपैकी कोणता रोग हा अनुवांशिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हा जो रोग आहे तर तो अनुवांशिक आहे. प्रश्न क्रमांक 65 खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूपासून होत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 मलेरिया हा जो रोग आहे तर तो विषाणूपासून होत नाही. प्रश्न क्रमांक 66 पुढीलपैकी लसीकरणाचे कोणते महत्त्व आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा त्यामध्ये प्राणघात आजारापासून बालकाचे संरक्षण होते, दुसरं आहे विविध आजारापासून संरक्षण मिळते आणि तिसरं आहे निरोगी राहण्यास मदत होते. हे लसीकरणाचे फायदे आहेत. प्रश्न क्रमांक 67 खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 3 खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे क्षय या रोगाचे लक्षण आहेत. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी अतितीव्र म्हणजेच सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 इन्फ्लुएन्झा हा पहा अतितीव्र संसर्गजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 59 मलेरिया या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 क्लोरोक्विन. तर मलेरिया या रोगाचा संशय आल्यास क्लोरोक्विन हे औषध घेणे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून आपणास कोणाचे नाव घ्यावे लागेल. तर ऑप्शन क्रमांक 1 नजूबाई गावित यांचं पहा महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून आपणास नाव घ्यावे लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्त्रियांच्या उद्धारासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी 1883 पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या अनंत शास्त्री डोंगरे यांच्या कन्या होय. तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई. तर अनंत शास्त्री डोंगरे हे यांची कन्या पंडिता रमाबाई आहे. तर पंडिता रमाबाई यांनी पहा पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे आणि केव्हा केलेली आहे तर ती 1883 केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, दुर्लक्षित माताचे कल्याण, बालविवाहास विरोध व स्त्रियांचे शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला सेविका कोण आहेत. तर कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले या महिला आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 4
विठ्ठल रामजी शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला होता. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, कायद्याने ही प्रथा बंद करावी. तर पहा, गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरी या वृत्तपत्रात अग्रलेख लिहून बाजू मांडली की कायद्याने ही प्रथा बंद करावी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3, 2007 मध्ये बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. तर संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले होते.